माझं नाव अमित आहे. माझं वय 21 वर्ष आहे. मी गावाकडे रोज शेतात मजुराच्या कामाला जायचो. मला या कामाचा खूप कंटाळा आला होता. एक दिवस माझे काका गावाकडे आले होते. काका मला म्हणाले की चल माझ्यासोबत, मी तुला गॅरेजवर कामाला ठेवतो. तर मी काहीही न विचारता त्यांच्यासोबत गेलो. मला आता तिथे येऊन 1 वर्ष पूर्ण झालं होतं. काकांच्या घरी काकू, मी आणि माझी गोरीपान 24 वर्षाची सीमा काकू राहतो. काका ट्रॅव्हलची गाडी चालवायची. ते खूप कष्टाळू आहेत. काका कधी लांबचे भाडे घेऊन जायचे तर तिकडेच मुक्काम करायचे. मग मी काकूच्या खोलीत झोपायचो. एक दिवस रविवारी कामाला सुट्टी होती म्हणून मी आळस करत झोपलो होतो. काका सकाळीच गाडी घेऊन गेले होते. काकू आंघोळीसाठी गेल्या. माझी खोली समोरच्याच बाजूला होती, त्यामुळे मला काकू जाताना दिसल्या. मी तसाच झोपून राहिलो. काकू वापस आल्या आणि त्यांनी दरवाजा न लावता त्या साडी नेसत होत्या. मी त्यांना गुपचूप बघत होतो. तितक्यात त्यांची नजर माझ्यावर पडली आणि मी पटकन माझ्या अंथरुणावर पडून राहिलो. नंतर त्या माझ्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या, अमित उठ, किती उशीर झालाय. मी घाबरत उठलो. मग नीट उठून बाजूला झालो. काकूंनी अंघोळीचे पाणी आणून दिले. काकू लाजल्या आणि निघून गेल्या. मग मी फ्रेश होऊन बाहेर आलो. काकूंनी मला चहा दिला. मी काकूंना म्हणालो, काकू, काका इतक्या उशिरा येतात, लवकर जातात, तुम्हाला राग येत नाही का त्यांचा. काकू म्हणाल्या, कोण सांगणार त्यांना, नुसता पैसा पैसा करून नाही चालत. मला कळालं की काकूंना काय म्हणायचं आहे. मी म्हणालो, हो ना, तुमचं 2च वर्ष झालंय लग्न होऊन, तुम्हाला कुठे फिरायला न्यायचं सोडून नुसता पैसा. काकू थोड्या नाराज झाल्या. मग मी चहा पिऊन बाहेर गेलो. तितक्यात माझ्या मोबाईलवर काकांचा फोन आला. मी फोन उचलला. हो काका, बोला. काकांचा पलीकडून घाईघाईचा आवाज आला, अमित, मला आज पुण्याला निघताना लांबचं भाडं मिळालं आहे. गाडी घेऊन बाहेरच मुक्काम करावा लागेल. मी आज रात्री घरी येणार नाही. तू घराचा मुख्य दरवाजा लावून आतून व्यवस्थित लावून घे आणि सीमा काकूंची काळजी घे. हो काका, मी लावून घेतो दरवाजा, मी म्हणालो आणि फोन ठेवून दिला. काकांचा निरोप मिळताच मी हॉलमध्ये गेलो. सीमा काकू स्वयंपाकघरात रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. तिच्या हातातील बांगड्यांचा किणकिणाट आणि बाहेर सुरू होणाऱ्या पावसाचा मंद आवाज एकत्र येत होता. मी स्वयंपाकघराच्या दाराशी उभा राहून म्हणालो, काकू, काकांचा फोन आला होता. ते आज रात्री येणार नाही. त्यांना लांबचं भाडं मिळालं आहे, त्यामुळे तिकडेच मुक्काम होणार आहे. सीमाने हातातील काम थांबवले. तिच्या चेहऱ्यावर एक निराशेची छाया उमटली, पण लगेच तिने स्वतःला सावरली. ती फिकट हसून म्हणाली, नेहमीच आहे त्यांचं. लग्नाला 2 वर्ष झाली, पण कधी एकत्र बसून 4 शब्द बोलता आले नाहीत. नेहमी पैसे, गाडी आणि भाडे. असो, तो हातपाय धुवून घे, मी जेवण वाढते. तिच्या त्या बोलण्यातून तिचा एकटेपणा आणि मनात साचलेली खंत स्पष्टपणे जाणवत होती. मी फ्रेश होऊन आलो. आम्ही दोघांनी रात्रीचे जेवण शांततेत उरकले. जेवण झाल्यानंतर काकूने घराची सर्व कामे उरकली. बाहेर पावसाने जोर धरला होता. विजेचा कडकडाट आणि खिडक्यावर आदळणाऱ्या पावसाच्या थेंबाचा आवाज वातावरणातल्या शांततेला छेदत होता. अमित, बाहेर खूप पाऊस आहे आणि वीजही जाण्याची शक्यता आहे. तू माझ्याच खोलीत येऊन झोप, म्हणजे भीती वाटणार नाही. काकू स्वयंपाकघरातून बाहेर येत म्हणाल्या. मी काही न बोलता मान हलवली. दररोजच्या सवयीप्रमाणे मी काकूंच्याच खोलीत एका कोपऱ्यात माझी गादी अंथरली आणि झोपण्यासाठी आडवा झालो. दिवसभराच्या थकव्यामुळे आणि पावसामुळे आलेल्या गारव्यामुळे मला पटकन झोप लागली. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात अचानक मला अंगावर एक वेगळा उबदार स्पर्श जाणवला. बाहेर वादळी पाऊस सुरू होता. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे पडदे हलत होते आणि खोलीत अंधुक प्रकाश पसरला होता. मी थोडा चुळबुळलो आणि डोळे उघडले. माझ्या पाठीवर कोणीतरी अत्यंत जवळ येऊन झोपलं होतं. मी वळून पाहिलं तर काकू माझ्याजवळ झोपलेल्या होत्या. त्यांचा श्वासांचा उबदार स्पर्श माझ्या पाठीवर आणि मानेवर जाणवत होता. सुरुवातीला मला वाटले की त्या गाढ झोपीत आहेत आणि अजाणतेपणी माझ्याजवळ आल्या आहेत. मी घाबरत आणि थोड्या धाडसाने मागे वळून पाहिलं. काकूंच्या चेहऱ्यावर एक अंधुक प्रकाशात एक वेगळी शांतता आणि लज्जा दिसत होती. मी हळूच माझा हात त्यांच्या बाजूला ठेवला. त्या गाढ झोपीत असाव्यात असे वाटून मी काही वेळ शांत राहिलो. पण तितक्यात काकूंनी अचानक आपले डोळे उघडले. आमच्या दोघांच्या नजरा एका क्षणी एकमेकांना भिडल्या. त्यांच्या डोळ्यात कोणतीही भीती किंवा राग नव्हता. उलट त्या नजरेत एक अथांग ओढ, अनेक दिवसांची आस
आणि एका ओळखीच्या सहवासाची भूक स्पष्ट जाणवत होती. मी काकूंना हळूच माझ्याकडे वळवले. त्यांनी कोणताही विरोध केला नाही. उलट मी जवळ करताच त्यांनी मला अत्यंत घट्ट मिठी मारली. त्यांच्या या कृतीने माझ्या मनातील उरली सुरली भीती क्षणार्धात विरघळून गेली. त्यांनाही या जगात कोणाच्या तरी आधाराची, प्रेमाच्या 2 शब्दांची आणि विश्वासाच्या स्पर्शाची किती तीव्र गरज होती हे मला त्या मिठीतून कळून चुकले. काकू माझ्या छातीवर डोके ठेवून हळूच म्हणाल्या, अमित. काकूंचं ते मंद आणि भावुक शब्द ऐकून माझ्या मनातील उत्साह आणि ओढ आणखीनच वाढली. त्या म्हणाल्या होत्या, अमित, आता तुझा काढ बाहेर. मी पुन्हा त्यांना अधिक जवळ घेतलं. काकूंच्या शरीराची उष्णता आता हळूहळू वाढली होती. त्या माझ्या बहुपाशात अक्षरशः विरघळून गेल्या होत्या. खोलीतल्या त्या अंधुक आणि गूढ प्रकाशात काकूंचे रूप एखाद्या अप्सरेसारखे सुंदर दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तांबूस छटा आली होती. त्यांनी हळूच माझा हात पकडला आणि तो स्वतःच्या हृदयावर ठेवला. त्यांच्या हृदयाचे वेगाने चाललेले ठोके मला स्पष्ट जाणवत होते. आमच्या दोघांच्या नजरा पुन्हा एकदा एक झाल्या. काकू आता पूर्णपणे सावरून माझ्याकडे पाहत होत्या. त्यांच्या प्रत्येक हालचालीमधून हे जाणवत होतं की ज्या क्षणाची त्या गेल्या अनेक महिन्यांपासून वाट पाहत होत्या, तो क्षण आज त्यांच्या आयुष्यात आला होता. आम्ही दोघेही एकमेकांच्या सहवासात इतके गुंतलो होतो की घराबाहेर कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा आणि बाहेरील जगाचा आम्हाला पूर्णपणे विसर पडला होता. रात्रीचा तो पहर आणि आमची ती जवळीक एका वेगळ्याच भावनिक शिखरावर पोहोचली होती. तो अनुभव केवळ शरीराचा नव्हता, तर 2 एकांकी मनाचा होता. काकूंनी ज्या विश्वासाने आणि ओढीने माझ्याकडे पाहिलं, त्यातून मला जाणवले की स्त्रीला केवळ पैशाची किंवा भौतिक सुखाची गरज नसते. तिला गरज असते ती आदर, प्रेम आणि तिच्या भावना समजून घेणाऱ्या एका सहचार्याची. मी हळूच त्यांच्या डोळ्यात पाहिलं. तिथे लज्जा होती, पण त्यासोबत एक अथांग ओढ आणि विश्वास होता. मी हळुवारपणे त्यांच्या कपाळावर चुंबन घेतलं. माझ्या त्या स्पर्शाने त्या थोड्या शांत झाल्या आणि त्यांनी आपले डोके माझ्या खांद्यावर ठेवले. काकू अत्यंत भावूक आवाजात म्हणाल्या, अमित, आजवर मनात खूप काही साठवून ठेवलं होतं. या एकटेपणानं मला आतून पूर्णपणे तोडलं होतं, पण आज तुझ्या सहवासात, तुझ्या स्पर्शात मनातलं सगळं दुःख आणि एकटेपणा विरघळून गेल्यासारखं वाटत आहे. त्या रात्री वेळ जणू थांबली होती. रात्रीचे 2 वाजून गेले होते, पण आमच्या दोघांच्याही डोळ्यातून झोप गायब झाली होती. आम्ही एकमेकांच्या मिठीत तसेच पडून तासनतास गप्पा मारत होतो. काकूंनी त्यांच्या आयुष्यातील अनेक गुप्त गोष्टी मला सांगितल्या. लग्नानंतर काकांनी त्यांच्याकडे केलेले दुर्लक्ष, नेहमी पैशांच्या मागे धावणे, घरात असूनही मिळणारा एकटेपणा आणि त्यांच्या मनात दबून राहिलेल्या सुप्त इच्छा, त्या आज मौन मोकळेपणाने सांगत होत्या. मीही माझ्या आयुष्यातील संघर्ष, गावाकडचे आयुष्य आणि शहरात आल्यानंतर त्यांच्याबद्दल माझ्या मनात निर्माण झालेले आकर्षण याबद्दल मनमोकळेपणाने बोललो. शरीराच्या आवडीपेक्षाही मनाचे जे अथांग मिलन त्या रात्री झाले, ते आमच्या दोघांसाठी खूप मोलाचे होते. घराबाहेर पावसाचा जोर अधिकच वाढला होता. खिडकीच्या पटीतून येणारा गारवा आणि खोलीतील आमची ऊब आम्हाला अधिकच जवळ आणत होती. गप्पा मारता मारता काकूंचा हात माझ्या हातात असतानाच आम्ही दोघं कधी झोपी गेलो हे आम्हाला कळलं सुद्धा नाही. सकाळी जेव्हा सूर्यकिरणं आली होती, तेव्हा काकूच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. त्यांनी हसून माझ्याकडे बघितलं आणि हळूच म्हणाल्या, हे आपल्या दोघातच राहील ना. मी त्यांचा हात माझ्या हातात घेतला आणि वचन दिलं की हे नातं फक्त विश्वासावर टिकेल. त्या दिवसापासून आमच्यात एक न बोललेले पण खूप खोल असलेलं नातं तयार झालं. आजही जेव्हा जेव्हा काका बाहेर जातात, तेव्हा आमच्या त्या खास क्षणांची आठवण आम्हाला पुन्हा त्या सुंदर रात्रीत घेऊन जाते. त्या रात्रीनंतर आमचं नातं पूर्णपणे बदललं होतं. आता आम्ही फक्त एकाच घरात राहणारे काकू आणि पुतण्या उरलो नव्हतो, तर आमच्यात एक गुप्त करार झाला होता. पण म्हणतात ना, प्रेमाची पावले लपत नाहीत, तसेच काहीसे व्हायला सुरुवात झाली. काही दिवसांनी काकांचे वागणे बदलल्यासारखे वाटू लागले. एके दिवशी मी गॅरेजवरून लवकर घरी आलो, तर काका हॉलमध्ये बसून काकूंकडे एकटक बघत होते. काकू स्वयंपाकघरात काम करत होत्या, पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती मी स्पष्ट पाहू शकत होतो. काकांनी मला पाहताच विचारले, काय रे अमित, अलीकडे तू खूपच खुश दिसतोय. काम नीट चाललंय ना, की लक्ष दुसरीकडेच आहे? त्यांच्या त्या प्रश्नाने माझ्या पोटात गोळा आला.
एके दिवशी दुपारी काकूंचा फोन चुकून हॉलमध्ये राहिला. त्यावर माझे वारंवार मेसेज येत होते. काकांनी तो फोन उचलला होता. तितक्यात काकूंनी धावत येऊन तो फोन त्यांच्या हातातून हिसकावून घेतला. काका काही बोलले नाही, पण त्यांच्या डोळ्यातला संशय आता स्पष्ट दिसू लागला होता. ते निघून जाताना मला म्हणाले, अमित, तुझा आणि काकूचा मोबाईलवर इतका काय संवाद असतो? गुंतागिंत तेव्हा अधिकच वाढली, जेव्हा शेजारच्या काकू सीमा काकूंना टोमणा मारून गेल्या. काय ग सीमा, हल्ली पुतण्या तुझी खूपच काळजी घेतोय. रोज काय नवीन नवीन पाहुणसार चालतोय. त्यांच्या बोलण्यामागचा अर्थ समजायला वेळ लागला नाही. गावाकडच्या लोकांच्या नजरा आता आमच्यावर खेळल्या होत्या. एके दिवशी रात्री काकांनी बॉम्बच टाकला. ते म्हणाले, अमित, आता तुझे काम शिकून झालं आहे. मी विचार करतोय की तुला शहरातल्या मोठ्या गॅरेजला पाठवावे. तिथं राहण्याची सोयही तेच करतील. हे ऐकून मी आणि काकू दोघेही सुन्न झालो. हा आम्हाला एकमेकांपासून दूर करण्याचा काकांचा प्लॅन होता की त्यांना सर्व काही समजलं होतं. काकांना संशय आला होता, पण त्यांनी इतका भयानक सापळा रचला असेल याची आम्हाला पुसटशीही कल्पना नव्हती. काकांनी अचानक जाहीर केलं की त्यांना पुण्यासाठी सलग 3 दिवसांचं भाडं मिळालं आहे आणि ते सलग 2 रात्री बाहेरच राहणार आहे. जाताना त्यांनी मुद्दाम आमच्याकडे बघून एक गूढ हास्य केलं आणि म्हणाले, अमित, घराची आणि काकूची नीट काळजी घे बरं का. त्यांच्या जाण्याने आम्हाला वाटले की रस्ता मोकळा झाला आहे. त्या रात्री आम्ही पुन्हा एकत्र होतो. घराबाहेर पावसाचा कडकडाट सुरू होता, त्यामुळे बाहेरच्या जगाचा आम्हाला विसर पडला होता. रात्रीचे साधारण 2 वाजले असतील. आम्ही दोघेही गाढ झोपेत होतो. अचानक घराचा मुख्य दरवाजा जोरात उघडल्याचा आवाज आला. आम्ही दचकून उठलो. काकूंची घाबरगुंडी उडाली. त्या घाईघाईने सावरत होत्या. तितक्यात आमच्या खोलीचा दरवाजा धडकन उघडला गेला. समोर काका उभे होते, पण ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत 2 मित्र होते आणि हातात मोबाईलचा कॅमेरा सुरू होता. काकांच्या चेहऱ्यावर रागापेक्षा एक गूढ समाधान होतं. ते ओरडले नाहीत, उलट शांत आवाजात म्हणाले, काय रे अमित, हीच का माझी आणि माझ्या घराची काळजी? आणि सीमा, तुला मी कमी पडलो होतो का? काकू रडू लागल्या. त्यांनी काकांचे पाय धरले, पण काकांनी त्यांना झटकले. काका म्हणाले, मला तुमच्यावर आठवड्याभरापासून संशय होता. मी घराबाहेर पडलोच नव्हतो. मी फक्त गाडी लांब उभी करून माझ्या मित्रांसह गच्चीवर ठाण मांडून बसलो होतो. तुम्ही जे काही केलं त्याचे सगळे पुरावे आता या फोनमध्ये कैद आहेत. काकांच्या त्या शब्दांनी खोलीत जणू बर्फासारखी शांतता पसरली. कॅमेऱ्याचा लाल लाईट अंधारात सातत्याने ब्लिंक होत होता आणि तोच लाईट आमच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याची साक्ष देत होता. काकांचा चेहरा रागाने लाल नव्हता, तर त्यांच्या डोळ्यात एक अत्यंत थंड, क्रूर आणि विजयी हास्य होतं, ज्यामुळे मला समोर उभ्या असलेल्या माणसाची भीती वाटू लागली. काकूने ढसाढसा रडत पुन्हा काकांचे पाय पकडण्याचा प्रयत्न केला होता. मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. अमितची काहीच चूक नाही. काकांनी शांतपणे आपला पाय मागे घेतला आणि आपल्या मित्रांकडे वळून म्हणाला, मुकेश, रेकॉर्डिंग चालू ठेव. एकही सेकंद मिस झाला नाही पाहिजे. उद्या सकाळी हे गावातल्या पंचायत समोर आणि या दोघांच्या घरच्यांसमोर वाजवायचं आहे. पंचायतीसमोर? हे शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. गावात माझी आणि माझ्या कुटुंबाची काय इज्जत उरेल? बाबा हे ऐकून जगू शकतील का? आणि काकूंचे वडील तर गावात मान खाली घालून फिरतील. काका, मला मारा, हवे तर पोलिसात द्या, पण हे गावात दाखवू नका. काकूंची काहीच चूक नाही. मी हात जोडून गयावया करू लागलो. काकांनी माझ्याकडे एक तुच्छ कटाक्ष टाकला. तुला काय वाटलं अमित? मी ड्रायव्हर आहे म्हणजे माझं डोकं चालत नाही? ज्या गॅरेजवर तुला मी आणलं तिथे मीच तुला मालक बनवणार होतो, पण तू माझ्याच पाठीत सुरा खुपसला. आता खेळ मी खेळणार आणि नियमही माझे असतील. काकांनी खिशातून एक कुलूप काढलं. त्यांनी मला आणि काकूंना त्याच खोलीत ढकललं आणि बाहेरून कडी कुलूप लावून ठोकलं. बाहेरून काकांचा शांत पण भयानक आवाज आला, सकाळी 6 वाजता सरपंच आणि दोन्ही घरचे लोक इथे येतील. तोपर्यंत विचार करा की जगाला काय तोंड दाखवायचं. बाहेर पावसात गाडी निघून गेल्याचा आवाज आला. खोलीत फक्त काकूंच्या हुंदक्यांचा आणि पावसाच्या थेंबांचा आवाज येत होता. मी भिंतीला टेकून बसलो होतो. अमित, आता काय होणार? काकू थरथरत्या आवाजात म्हणाल्या. माझे बाबा हे सहन करू शकणार नाही. मी विष खाऊन मरतो. काकू, शांत व्हा. आत्महत्या हा पर्याय नाही. मी त्यांचे हात धरून म्हणालो.
पण खरं सांगायचं तर माझ्या स्वतःच्या डोक्यातच काही सुचत नव्हतं. मी खोलीचा कानोसा घेतला. खिडकीला लोखंडी गज होते, त्यामुळे तिथून निघणे शक्य नव्हते. दाराला बाहेरून मजबूत कुलूप होतं. पण अचानक मला काकांच्या एका वाक्याची आठवण आली. मी फक्त गाडी लांब उभी करून माझ्या मित्रांसह गच्चीवर ठाण मांडून बसलो होतो. माझ्या डोक्यात एक शंका उपस्थित झाली. काका पुण्याला गेलेच नव्हते, ते गच्चीवर होते. पण ते गच्चीवर थेट आत कसे आले? मुख्य दरवाजाची चाबी फक्त काकांकडे आणि काकूंकडे असायची. जर काकांनी दरवाजा उघडला असता तर त्यांचा आवाज आधी का नाही आला? आणि सर्वात महत्वाची गोष्ट, काकांचे मित्र मुकेश आणि सुरेश हे तर गावातल्या सर्वात मोठ्या सावकार दादासाहेबांचे पाटलांचे माणसं आहेत. काकांचा आणि दादासाहेब पाटलांचा काय संबंध? एका साध्या गॅरेज मेकॅनिक आणि ड्रायव्हरच्या कौटुंबिक वादात दादासाहेबांचं गूढ कॅमेरा घेऊन का आले होते? माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. हे फक्त एका संशयी नवऱ्याचा बदला नव्हता, यात काहीतरी मोठं षडयंत्र होतं. मी काकूंच्या जवळ गेलो आणि विचारलं, काकू प्रामाणिकपणे सांगा, काकांचा आणि दादासाहेब पाटलांचा काही व्यवहार झाला होता का? गॅरेजबद्दल किंवा या घराबद्दल? काकूंनी अश्रू पुसत माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. अमित, तुला कसं कळलं? गेल्या महिन्यात काकांनी घराची कागदपत्रे दादासाहेबांकडे गहाण ठेवून 10 लाख रुपये कर्ज घेतलं होतं. काकांना लॉटरीचे व्यसन लागलं होतं आणि ते सगळे हारले होते. दादासाहेब रोज घरी येऊन धमकी द्यायचे. आणि दादासाहेबांची अट काय होती? मी विचारलं. काकूंचा आवाज खालावला. दादासाहेब म्हणजे, पैसे देऊ शकत नसतील तर हे घर माझ्या नावे कर, नाहीतर तुझ्या बायकोला माझ्या हवेलीवर कामाला पाठव. आता सर्व कोडं उलगडू लागलं होतं. काकांना घरही वाचवायचं होतं आणि दादासाहेबांचं कर्जही फेडायचं होतं. पण त्याहून भयानक गोष्ट म्हणजे काकांनी स्वतःच्या फायद्यासाठी आणि दादासाहेबांच्या दबावाखाली येऊन हे सगळं जाळं रचलं होतं. काकांनी आम्हाला पकडण्यासाठी हा बनाव केला नव्हता, तर माझ्यावर आणि काकूवर असा कलंक लावून काकूंना ब्लॅकमेल करण्यासाठी आणि मला कायमचे गप्प करण्यासाठी दादासाहेबांची हातमिळवणी केली होती. कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग काकांकडे नव्हते, तर ते दादासाहेबांच्या माणसांकडे होते. काकांनी आपल्याला अडकवलं नाही, काकांनी आपल्याला दादासाहेबांच्या हातात विकलं आहे, मी संतापाने म्हणालो. काकूंचे डोळे धक्क्याने मोठे झाले. काय? हे शक्य नाही, ते इतके नीच असू शकत नाही. तेच सत्य आहे काकू. जर उद्या सकाळी ही बातमी बाहेर आली तर काका समाजासमोर बिचारा बळी गेलेला नवरा बनतील आणि दादासाहेब त्या व्हिडिओच्या जोरावर तुमचा वापर करतील. काकूंना परिस्थितीचे गांभीर्य कळले. त्यांच्या रडण्याचा आवाज बंद झाला आणि त्यांच्या डोळ्यात एक वेगळाच निर्धार दिसू लागला. अमित, आपण यातून बाहेर कसे पडणार? ते आपल्याला सोडणार नाही. मी खोलीतून वस्तू निहाळल्या. काकांच्या जुन्या कपड्यांच्या ट्रकमध्ये एक लहानसा दरवाजा होता, जो मागील अडगळीच्या खोली स्टोअर रूम मध्ये जायचा. ती स्टोअर रूम गॅरेजच्या मागच्या बाजूला उघडायची. काकू, तो मागचा दरवाजा अजूनही बंद आहे की उघडतो? मी विचारलं. त्याची चावी काकांच्या कपाटात असते, पण कपाट लॉक आहे, काकू म्हणाल्या. मी वेळ न गमावता गॅरेजमध्ये काम करताना वापरलेले माझं कौशल्य वापरलं. कपाटाचे जुनं कुलूप एका हॅपीनेरच्या सहाय्याने 2 मिनिटात उघडलं. आतून चावी मिळाली. आम्ही तो मागचा लहान दरवाजा उघडला आणि अडगळीच्या खोलीत गेलो. तिथे गॅरेजचे काही जुने सामान, रॉकेलचे डबे आणि टूलबॉक्स पडला होता. आम्ही तिथून बाहेर पडणार तितक्यात आम्हाला बाहेर गच्चीवर आणि गॅरेजच्या समोर कोणाचा तरी बोलण्याचा आवाज आला. मी खिडकीच्या खिडकीतून पाहिले. काका, मुकेश आणि स्वतः दादासाहेब पाटील गॅरेजच्या बाहेर उभे राहून दारू पित होते. दादासाहेब काकांच्या पाठीवर हात थापत हसत म्हणाले, वा रामराव, काय प्लॅन बनवलास? उद्या सकाळी त्या पोराला गावातून हाकलून देऊ आणि तुझ्या बायकोचा व्हिडिओ दाखवून तिला माझ्या हवेलीवर आणू. तुझं 10 लाखाचं कर्ज माफ आणि वर 3 लाख रुपये रोख. काका कुत्सितपणे हसले. दादासाहेब, काम चूक झालं ना. मला फक्त माझे पैसे आणि त्या अमितचा अपमान हवाय. बाकी सरूचं काय करायचं ते आम्ही बघून घेऊ. हे ऐकून काकूंच्या पायाखालची जमीन सरकली. ज्या माणसावर त्यांनी वर्षानुवर्षी विश्वास ठेवला, तो स्वतःच्या फायद्यासाठी त्यांचा ताटवा मांडत होता. काकूंच्या डोळ्यातून आता भीतीचे नाही तर तिरस्करणीय संतापाचे अश्रू वाहत होते.
त्यांनी माझा हात घट्ट पकडला. अमित, आता आपण पळून जायचं नाही. काकूंच्या आवाजात एक अभूतपूर्व कठोरता होती. आता आपण यांचा बुरखा फाडणार. पण काकू, आपल्याकडे काय पुरावा आहे? व्हिडिओ तर त्यांच्याकडे आहे, मी विचारले. काकूंनी माझ्या कानात एक अशी गोष्ट सांगितली जी ऐकून माझे डोळे चमकले. काकू म्हणाल्या, दादासाहेबांचा माणूस मुकेश जेव्हा तो कॅमेरा घेऊन आत आला तेव्हा त्याचा दुसरा फोन हॉलमधील चार्जिंग पॉइंटवर लावलेला होता. तो फोन अजूनही तिथेच लाईव्ह रेकॉर्डिंग मोडवर किंवा चालू स्थितीत असू शकतो. आणि त्याहून महत्वाची गोष्ट, काकांनी दादासाहेबांकडून घेतलेल्या 3 लाखांच्या ॲडव्हान्सची पावती आणि संमतीपत्र काकांच्या गाडीच्या डॅशबोर्डमध्ये लपून ठेवलं आहे, जे त्यांनी आजच सही केलं आहे. आमच्याकडे आता 2च मार्ग होते. एक तर रात्रीच्या अंधारात पळून जाऊन जीव वाचवणं किंवा तिथे थांबून तिघांचा खेळ त्यांच्यावरच उलटवणं. मी काकूंकडे पाहिलं. काकू, तुम्ही तयार आहात? काकूने मान हलवली. माझं आयुष्य आधीच उद्ध्वस्त झालं आहे अमित. आता मी यांना सोडणार नाही. मी टूलबॉक्समधून एक मोठा पाना उचलला आणि मागच्या दरवाज्यातून बाहेर पडलो. पाऊस अजूनही कोसळत होता आणि विजेचा कडकडाट चालू होता. आता सुरू होणार होता एक असा खेळ ज्याची कल्पना काकांनी आणि दादासाहेबांनी स्वप्नातही केली नसेल. काकूंनी मला डॅशबोर्डची दुसरी चावी दिली. रात्रीच्या अंधारात आणि पावसाच्या गडगडाटाचा फायदा घेत मी रांगत काकांच्या गाडीजवळ पोहोचलो. गॅरेजच्या बाहेरील छपराखाली दादासाहेब, मुकेश आणि काका दारूच्या नशेत धुंद होऊन हसत खेळत बसले होते. पावसाच्या आवाजामुळे माझ्या पावलांचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. मी अत्यंत सावधगिरीने गाडीचा दरवाजा उघडला. डॅशबोर्ड उघडून पाहिलं तर आत खरोखर 500 रुपयांच्या नोटांचे पुटके आणि दादासाहेबांच्या लेटरहेडवर लिहिलेले एक संमतीपत्र होते. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की रामराव यांनी 10 लाखाचं कर्ज आणि 3 लाख रुपये घेऊन स्वतःच्या इच्छेने घराचा ताबा दादासाहेबांना दिला आहे आणि आपल्या कुटुंबावर होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून मुक्ती मिळवली आहे. सोबतच दादासाहेबांच्या हस्ताक्षरातील काही भयानक अटीही त्यात होत्या. मी ते कागदपत्र आणि पैशाचे बंडल पटकन माझ्या जॅकेटमध्ये लपवले आणि दुसरा टप्पा होता हॉलमधील तो फोन हस्तगत करणे. मी मागच्या बाजूने घराच्या मुख्य हॉलच्या खिडकीजवळ गेलो. सुदैवाने खिडकीची एक काच जुनी तुटलेली होती. मी आत हात घालून हळूच कडी उघडली आणि सापासारखा सरपटत आत शिरलो. चार्जिंग सॉकेटजवळ मुकेशचा मोबाईल खरोखरच चालू होता. त्यात त्याच्या संभाषणाचा ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्ड होत होता. मी तो फोन खिशात घातला, पण तितक्यात दुर्दैवाने माझ्या पायाचा धक्का तिथे ठेवलेल्या तांब्याच्या लागला आणि मोठा आवाज झाला. कोण आहे आत? बाहेरून मुकेशचा खेचणारा आवाज आला. काही मांजर असेल रे, चल पी तू. काकांचा नशीब धुंद झालेला आवाज आला. पण मुकेश संशयी होता. नाही, मी बघून येतो म्हणत तो मुख्य दाराजवळ येऊ लागला. माझ्याकडे विचार करायला 1 सेकंदही नव्हता. मी लगेच अडगळीच्या खोलीत शिरलो आणि काकूने हाताने शांत राहण्याचा इशारा केला. मुकेशने मुख्य दाराचे कुलूप उघडले आणि आत आला तर त्याने टॉर्चचा प्रकाश संपूर्ण हॉलमध्ये फेकला. जेव्हा त्याची नजर चार्जिंग पॉइंटकडे गेली तेव्हा त्याला त्याचा मोबाईल तिथे दिसला नाही. अरे देवा, फोन कुठे गेला? मुकेश मोठ्याने ओरडला. त्याच्या ओरडण्याने दादासाहेब आणि काका आत धावत आले. काय झालं मुकेश? दादासाहेबांनी विचारलं. दादासाहेब, माझा फोन गहाळ झालाय. ज्या फोनमध्ये आपण आधीचे रेकॉर्डिंग सेव्ह केले होते आणि जो इथे चार्जिंगला लावला होता तो फोन गायब आहे. कोणीतरी आत आलं होतं, मुकेश घाबरून म्हणाला. काकांचा नशा क्षणात उतरला. काय सांगतो? पण ते दोघे तर आत बंद आहेत ना? काकांनी घाईघाईत आमच्या खोलीचे कुलूप उघडले आणि आत पाहिले. खोली रिकामी होती. मागचा गुपित दरवाजा उघडा दिसताच काकांच्या पायाखालची जमीन सरकली. ते पळाले. ते दोघे मागच्या दाराने पळाले. काका किंचाळले. चूप बैस रंडक्या. दादासाहेबांनी काकांच्या तोंडावर एक सनसनाटी चपराक मारली. तुझ्या मूर्खपणामुळे माझा 10 लाखांचा डाव फसला. जर तो फोन आणि व्हिडिओ गावात पसरले तर मी आणि माझे साम्राज्य उद्ध्वस्त होईल. शोधा त्यांना. जिवंत केलं मेलं. ते दोघे या गॅरेजच्या परिसरातून बाहेर जाता कामा नाही. दादासाहेबांनी खिशातून पिस्तूल काढलं.
मुकेश आणि काकांच्या हातात लाठ्या काठ्या घेऊन गॅरेजच्या दिशेने धावले. आम्ही अडगळीच्या खोडीत लपून हे सर्व पाहत होतो. काकूंनी भीतीपोटी माझे दोन्ही हात घट्ट धरले होते. त्यांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. आम्ही दादासाहेबांकडे बंदूक आहे, ते आपल्याला मारून टाकतील. काकू रडत फुसफुसल्या. काकू घाबरू नका, हे गॅरेज आहे आणि इथे माझा कब्जा आहे. मला या गॅरेजचा कानाकोपरा आणि प्रत्येक साधन माहीत आहे. आज यांचा खेळ इथेच संपणार. मी काकूंच्या डोळ्यात ठामपणे पाहत म्हणालो. मी गॅरेजच्या मेन स्विच बोर्डकडे गेलो आणि संपूर्ण परिसराची वीज घालून दिली. क्षणार्धात सर्वत्र काळोख पसरला. विजेचा कडकडाट आणि पावसाचा गडगडाट सोडून काही दिसत नव्हतं. अरे, लाईट कोणी घालवली? मुकेश, टॉर्च लाव, दादासाहेबांचा घाबरलेला आवाज अंधारात गुंजला. मी अंधाराचा पुरेपूर फायदा घेतला. मी गॅरेजमधील जुन्या ऑइलचं डबं उचललं आणि गॅरेजच्या प्रवेशद्वारावर फरशीवर पसरून दिलं. मुकेश टॉर्च दाखवत पुढे येत असताना त्याचा पाय ऑइलवर घसरला आणि तो पाठीवर जोरात आदळला. त्याचं डोकं लोखंडी अवजारावर पडलं. तो तिथेच बेशुद्ध झाला. त्याच्या हातातील कॅमेरा असलेला फोन दूर जाऊन पडला. मी तो फोनही उचलला. मुकेश, काय झालं? काका ओरडले. काका पुढे धावत आले, पण मी आधीच तयार ठेवलेली गॅरेजची चेन जोरात सोडून दिली. ती जड साखळी काकांच्या पायावर येऊन आदळली आणि काका वेदनेने ओरडत खाली कोसळले. उरला होता फक्त दादासाहेब पाटील. दादासाहेब अंधारात अंधाधुंद पिस्तूल फिरवत होते. अमित, बाहेर ये, तू माझ्याशी नडला आहेस, तुझा मार्ग इथेच संपतो. दादासाहेब, तुमचा मार्ग संपला आहे. अंधारातून माझा आवाज आला. दादासाहेबांनी आवाजाच्या दिशेने गोळी झाडली. ठास! गोळी माझ्या अगदी बाजूने भिंतीवर जाऊन आदळली. पण तितक्यात मागून आलेल्या काकूंनी गॅरेजमधील एक मोठा लोखंडी पाईप दादासाहेबांच्या पाठीवर पूर्ण ताकदीने मारला. दादासाहेब कवळले आणि त्यांच्या हातातील पिस्तूल दूर जाऊन पडलं. मी लगेच पुढे होऊन ते पिस्तूल उचललं आणि थेट दादासाहेबांच्या कपाळावर टेकवलं. आता बोला दादासाहेब, आता तुमचा कोणता प्लॅन काम करणार? मी शांतपणे हिंसक आवाजात विचारलं. दादासाहेबांची हवा निघून गेली होती. अमित बाबा, सोड मला. मी तुला 50 लाख रुपये देतो. हे प्रकरण इथेच मिटून टाक. तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा दादासाहेब. तुमच्या पापाचा कर्माचा घडा भरला आहे, काकू रागाने फणफणत म्हणाल्या. मी लगेच खिशातून मुकेशचा मोबाईल काढला. त्यात दादासाहेबांनी काकांना दिलेली धमकी, 10 लाखांच्या लाचेचा व्यवहार आणि काकूंना अटकवण्याचा संपूर्ण कट स्पष्टपणे रेकॉर्ड झाला होता. मी वेळ न घालवता तो संपूर्ण व्हिडिओ आणि गावातील सरपंचांना, स्थानिक पोलीस ठाण्याच्या स्टेशन इन्चार्जला आणि गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून दिला. 10 मिनिटातच बाहेर पोलिसांच्या गाडींचे सायरन वाजू लागले आणि गावातील शेकडो लोक माशाली घेऊन, टॉर्च घेऊन गॅरेजकडे धावत आले. जेव्हा पोलीस आणि सरपंच आत आले तेव्हा ते दृश्य पाहून सर्वांचे डोळे उघडले. एका बाजूला काका आणि दुसऱ्या बाजूत मुकेश धारोळ्यात आणि ऑइलमध्ये पडला होता. दादासाहेब हात वर करून पिस्तूल समोर उभे होते. मी व काकू हातात पुरावे घेऊन उभे होतो. सरपंचांनी जेव्हा मोबाईल मधील तो व्हिडिओ पाहिला तेव्हा संपूर्ण गावाचा संताप अनावर झाला. लोकांनी काकांना आणि दादासाहेबांना तिथेच बदलून काढायला सुरुवात केली. पोलीस इन्स्पेक्टरने दादासाहेब, काका आणि मुकेशला बेड्या ठोकल्या. रामराम, स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या पत्नीचा तांडवा मानणारा तुझ्यासारखा नीच माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. इन्स्पेक्टर काकावर थुकले. काका खाली मान घालून रडत होते. त्यांनी काकूकडे मदतीची याचना केली, पण काकूने त्यांच्याकडे पाठ फिरवली. सकाळचे 6 वाजले होते. पाऊस थांबला होता आणि ढगांमधून आकाशात सूर्यकिरणे बाहेर येत होती. काकांनी रचलेला सापळा त्यांच्यावरच उलटला होता. दादासाहेब आणि काका तुरुंगात सडणार होते. गॅरेज आणि घराचे सर्व कागदपत्रे पोलिसांच्या मदतीने काकूंच्या नावे हस्तांतरित करण्यात आलं. त्या रात्रीने आमचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलं होतं. भीती आणि कलंकाचे ढग दूर झाले होते. काकूंनी माझ्याकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, तर एका नव्या स्वातंत्र्याचे होते. अमित, तू आज माझी इज्जत आणि आयुष्य दोन्ही वाचवलंस, काकू म्हणाल्या. मी त्यांचा हात हातात घेतला. काकू ही फक्त एका संघर्षाची सांगता नाही, तर आपल्या नव्या
सन्मानजनक आयुष्याची सुरुवात आहे. काका दादासाहेब आणि मुकेश तुरुंगात गेल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली होती. काकांच्या त्या नीच कृत्याची बातमी वण्यासारखी पसरली. ज्या गावातील लोकांनी सुरुवातीला आमच्यावर संशय घेतला होता, तेच लोक आता काका आणि दादासाहेबांच्या नावाने बोटं मोडत होते. पण तरीही एका परक्या पुरुषासोबत एकाच घरात राहणाऱ्या तरुणीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलणं सोपं नव्हतं. काही दिवस निघून गेले. गॅरेजचं काम पूर्णपणे ठप्प झालं होतं. घरातील परिस्थिती पूर्वपदावर आणणं आणि काकूंच्या मनातील तो भयंकर धक्का पुसणं ही माझी सर्वात मोठी जबाबदारी होती. एके दिवशी सकाळी मी काकूंना चहा देत असताना विचारलं, काकू, आता पुढं काय करायचं? गॅरेज बंद ठेवून भागणार नाही. गावाकडचे लोक अजूनही मागून काही ना काही बोलतच असतात. काकूंनी चहाचा कप खाली ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीसारखी भीती किंवा लाचारपणा नव्हता. त्या रात्री घडलेल्या प्रसंगाने सीमा काकूंना आतून खूपच कणखर बनवलं होतं. त्या माझ्याकडे पाहत म्हणाल्या, अमित, आपण हे गॅरेज पुन्हा सुरू करायचं आणि यावेळेस मालक म्हणून तू ते चालवशील. रामरावांनी ज्या गॅरेजला आपल्या नाशाचे माध्यम बनवलं होतं, त्याच गॅरेजला आपण आपल्या संघर्षाचे प्रतीक बनवू. काकूंचे हे शब्द ऐकून माझ्या अंगात एक वेगळा स्फुरण चढलं. मी गॅरेज पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला गावातल्या लोकांनी गॅरेजवर येणं टाळलं. लोक लांबूनच आमच्याकडे संशयाने कुशितपणे पाहायचे. पण मी हार मानली नाही. दिवस रात्र मेहनत करून गाड्या दुरुस्त करण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे सुरू ठेवलं. काकूंनीही घरात न बसता गॅरेजच्या हिशोबाची, स्पेअर पार्टच्या खरेदीची, बिलाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. एका स्त्रीने गॅरेजचा हिशोब सांभाळणं आणि व्यवसायात उतरणं ही गावकऱ्यांसाठी एक नवीन गोष्ट होती. हळूहळू लोकांचा दृष्टिकोन बदलू लागला. माझी मेहनत आणि काकूंची हुशारी पाहून आजूबाजूच्या गावातील लोकही गाड्या दुरुस्तीसाठी आमच्या गॅरेजवर येऊ लागले. 3 महिने उलटले. गॅरेजचा व्यवसाय चांगलाच तेजीत आला. पण एक गोष्ट आमच्या दोघांच्या मनात अजूनही अनुत्तरी होती, आमचे एकमेकांशी असलेलं नातं. त्या वादळी रात्रीनंतर आमचे शारीरिक आणि मानसिक मिलन झाले होते. आम्ही एकमेकांच्या खूप जवळ आलो होतो. पण आता जेव्हा सर्व काही शांत झालं होतं, तेव्हा आमच्या मनात एक अनपेक्षित संकोच निर्माण झाला होता. आम्ही एकाच घरात राहत होतो, दिवसभर एकत्र काम करत होतो, पण त्या रात्रीबद्दल कधीच उघडपणे बोललो नव्हतो. एके दिवशी रात्री मुसळधार पाऊस पडत होता. तंतोतंत तसाच पाऊस जसा त्या भयावह रात्री पडला होता. विजेचा कडकडाट सुरू होता. मी माझ्या खोलीत बसून गॅरेजचे हिशोब पुस्तक पाहत होतो. तितक्यात काकू हातात कॉफीचे 2 कप घेऊन माझ्या खोलीत आल्या. त्यांनी कॉफीचा कप माझ्या पोळ्यात ठेवला आणि खिडकीपाशी जाऊन उभ्या राहिल्या. बाहेर पावसाकडे बघताना त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी खोल विचार चालल्याचे दिसत होते. अमित, त्या हळूच म्हणाले. हो काकू, बोल ना. मी हिशोबाचे पुस्तक बाजूला ठेवून विचारलं. त्या मागे वळल्या. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भावुकता होती. त्या रात्री जेव्हा रामरावने आपल्यावर तो आळा आणला होता, तेव्हा तू मला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातलास. पण त्याही आधी त्या रात्री आपले जे काही घडलं, तुला त्याबद्दल काही पश्चाताप होतोय का? त्यांच्या या प्रश्नाने खोलीत एक क्षण शांतता पसरली. मी उठून त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांचा हात माझ्या हातात घेतला. काकू, पश्चाताप कसला? त्या रात्री मला जाणवले की तुम्ही किती एकट्या होत्या. रामरावने तुम्हाला कधीच ते प्रेम आणि सन्मान दिला नाही ज्याच्या तुम्ही हकदार होते. माझ्या मनात तुमच्याबद्दल जे अथांग प्रेम आणि आकर्षण निर्माण झालं, ते कोणत्याही हौशेपोटी नव्हतं. ते मनाचे मिलन होते. आणि आज मी सांगतो, मी तुमच्या पाठीशी आयुष्यभर उभा आहे. माझे शब्द ऐकून काकूंच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. त्यांनी कोणताही संकोच न बाळगता मला मिठी मारली. आम्ही समाजाच्या नजरेत आपण अजूनही काकू आणि पुतण्याच आहोत. त्या माझ्या छातीवर डोके ठेवून फुसफुसल्या. हा समाज आपल्याला कधी स्वीकारेल का? मी काकूंचा चेहरा वर केला आणि त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणालो, ज्या समाजाने तुम्हाला विकायला काढणाऱ्या नवऱ्याचा न्याय केला नाही, त्या समाजाची परवानगीची आपल्याला काय गरज आहे? आपण काही चुकीचं केलं नाही. आपण एकमेकांना सावरलं आहे, एकमेकांना नवा जन्म दिला आहे. त्या रात्री त्या मुसळधार पावसात आमच्यातला उरला सुरला संकोच आणि भीती पूर्णपणे विरघळून गेली. आम्ही पुन्हा एकदा एकमेकांच्या बहुपाशात विलीन झालो.
पण यावेळेस त्यात भीती नव्हती, संशय नव्हता आणि फक्त न फक्त विश्वास, प्रेम आणि एका नव्या आयुष्याची खात्री होती. काही दिवसानंतर कोर्टातून काका आणि रामरामचा घटस्फोटाचा मंजूर झाला. दादासाहेब आणि त्यांच्या गुंडांना दीर्घकाळ तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यानंतर आम्ही तो गाव सोडण्याचा आणि शहरात जाऊन नवीन आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. गॅरेज विकून आलेल्या पैशातून आम्ही शहरात एक मोठं वर्कशॉप सुरू केलं. शहराच्या अथांग गर्दीत आम्हाला कोणाचा संशय नव्हता, ना कोणाचं टोमणं ऐकावं लागत होतं. आज सीमा आणि मी एकाच छताखाली एका पती पत्नीसारखे सन्मानाने राहत आहोत. भूतकाळातील त्या भयंकर रात्रीने आमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता खरा, पण त्याच रात्रीने आम्हाला एकमेकांची खरी ओळख करून दिली आणि एका बंधनातून मुक्त करून प्रेमाच्या एका नव्या विश्वात आणून सोडलं. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.